पावसाळ्यामध्ये आजारपण अतिशय प्रमाणात वाढतात आणि प्रतिकारशक्ती इम्युनिटी आपली एकदम शरीराची कमी होऊन जाते. मग आज पौष्टिक लाडू बनवून एक नक्की सकाळी उठल्यानंतर खा. तुमची इम्युनिटी एकदम पटकन वाढेल. तर वेळ न घालवता पाहूया रेसिपी. इथे लाडू बनवण्यासाठी 1 कप घेतलेला आहे मखाणा. मखाणा म्हणजे माहिती आहे का काय आहे? मखाणा म्हणजे जो कमळाच्या फुलाच्या बिया ज्या असतात त्यापासून तयार होणारा हा मखाणा. पण मखाणामुळे आपली पचनक्रिया सुधारते आणि ह्याच्याने जर डाईट म्हणून जर तुम्ही विचार केला तर हा वजन करण्यासाठी सुद्धा अगदीच उपयुक्त आहे. आणि हा सकाळी खाल्लात ना तर तुमची पचनक्रिया एकदम व्यवस्थित होते. तर आता इथे मी मखाणा घेतलेला आहे 1 कप. तो चांगला असं भाजून, म्हणजे एकदम भाजून घ्यायचं नाही किंवा त्याचा रंगसुद्धा बदलवायचा नाही आहे. अगदी हलकासा असा भाजून मस्त पाणी घ्यायचं आहे. 1 कप घेतलेला आहे. तर इथे मी पाव कप घेतलेले आहेत काजू. काजूपासून आपल्याला अशक्तपणा कमी करण्यास मदत होते, इम्युनिटी बूस्ट होण्यास मदत होते, तर डोळ्यांना सुरक्षितसुद्धा ठेवतो काजू. म्हणून आपण इथे काजूचा वापर करतो आहे. आपण जितके काजू घेतलेले आहेत तितकेच बदाम घेणार आहोत पाव कप. तर बदाममुळे आपल्याला पोट नेहमी स्वच्छ ठेवण्यास मदत होते, तसं म्हणजे पचनसंस्था निरोगी होते. तसंच आपली केसाची आर्द्रता आणि चमक असते ना ती टिकवण्यासुद्धा आपल्याला हे बदाम उपयोगी होतात. म्हणून आपण बदामसुद्धा इथे घेतलेले आहेत. तसंच आपण इथे अक्रोडसुद्धा पावच कप घेणार आहोत. ह्या अक्रोडामुळे आपली जी प्रतिकारशक्ती असते ती मजबूत होते. तशीच आपल्याला मेंदूची तीक्ष्णता आहे ती सक्रिय होते. अक्रोड खाल्ल्यामुळे हृदयसुद्धा व्यवस्थित एकदम राहतो. आता आपण इथे घेतलेले आहेत मगजसुद्धा पाव कपच घेतलेले आहेत. आपल्याला मगजच्या बियांपासून होणारे फायदे तुम्हाला माहिती आहे. तर केस गळती थांबू शकते, किडनी स्वच्छ होईल, आणि मुतखडासुद्धा असेल तर तोही पडेल. त्यामुळे आपण इथे मगजचा वापर करतो. तसंच आपण इथे खारीक पावडरसुद्धा घेतलेली आहे. ही खारीक पावडर मी घरीच बनवलेली आहे. कशी बनवायची आहे त्याची तुम्हाला लिंक देणार आहे, तीसुद्धा नक्की पहा. तुमच्याकडे खारीक पावडर नसेल तर तुम्ही खारीकसुद्धा मिक्सरला लावून घेऊ शकता, पण ती पद्धत कशी करायची ती नक्की पहा. आता खारीक खाल्ल्यामुळे फायदे होणारे तुम्हाला माहितीच असणार आहे, कारण की कॅल्शियम त्याच्यामध्ये असतात. हाडं मजबूत ठेवण्यात त्याला मदत होते. त्यामुळे आपण खारीकसुद्धा इथे वापरणार आहोत. आणि तसंच आपण ती खारीक पावडर घेतलेली आहे, त्यामुळे इथे खारीक मी भाजणार नाही आहे. तर आता इथे सगळे जे आपण घेतलेले आहेत, इथे जे बदाम, काजू, अक्रोड, मगज सगळं भाजून घ्यायचं आहे. मस्त असं एकदम खरपूस नाही भाजायचं, कडकडीत होईपर्यंत थोडंसं भाजून घ्यायचं आहे मस्त असं. त्यानंतर जे आपण मखाणे जे भाजून घेतले होते ना ते पण त्या सर्व बियांमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. गॅस बंद करून टाकायचं आहे. आणि इथे मी जे आपले भाजलेले चणे मिळतात, म्हणजे आपले बाजारामध्ये चणे शेंगदाणे असतात त्यातले चणे असतात, त्यातले आपले भाजलेले चणे आहेत ते मी पाववाटी घेतलेली आहे. त्यांची सालं काढून तीसुद्धा त्यामध्येच टाकलेली आहे. आता आपण इथे मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे. त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये अशा प्रकारे फिरवून पावडर तयार करून घ्यायची आहे. पहा मस्त अशी पावडर तयार झालेली आहे सगळ्या पदार्थांची. आणि ह्यानंतर इथे मी 1 कप घेतलेला आहे खजूर मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे. खजूरमुळे आपल्याला इथे गोडवी छान येईल आणि खजुरामुळे आपल्याला जे गुडघ्यांचा त्रास वगैरे होतो, कॅल्शियम कमी होतो, ते सुद्धा वाढण्याला मदत होईल. तर आता इथे पहा मस्त अशी खजुराची फिरवून असं हे करून घेतलेले आहेत, मस्त तयार झालेले आहेत. आणि इथे जे आपण बारीक पावडर तयार करून घेतलेली त्यामध्येच इथे मी जी खारीक पावडरसुद्धा आहे माझ्याकडे तीसुद्धा मी इथे खारीक पावडर त्याच्यामध्ये मिक्स करून घेत आहे. म्हणजे असं एकत्र तयार करून घ्यायचं आहे जिन्नस. त्यानंतर एक कढई ठेवायची आहे. कढई किंवा कोणतंही भांडं जाडबुंडाचं घेतलं तरीसुद्धा चालेल. आणि इथे 2 चमचे मस्त असे साजूक तुपाचे भरून घ्यायचे आहेत. साजूक तूप घेतल्यामुळे लाडूला एकदम मस्त असं वास येतो आणि आपल्याला त्यातले सुद्धा फायदे आहेत जे साजूक तुपाचे ते सुद्धा मिळतात. त्यामुळे डालडा न वापरता तुम्ही साजूक तुपच इथे वापरा. आता आपण जे एकत्र केलेलं जे ड्रायफ्रूटचे पावडर होती आणि ती एकत्र करून मस्त अशी अगदी 5 मिनिटांसाठी स्लो हीटवरतीच मस्त अशी भाजून घ्यायची आहे, पण करपवून किंवा रंग बदलून अजिबात द्यायची नाही आहे. तर इथे आपण मस्त अशी ही पावडर भाजून घेतलेली आहे. तर इथे बाजारात जो आपल्याला खोबरं किस मिळतं, बारीक खोबरं किस दुकानात कोणताही मिळतं, ते घ्यायचं आहे. एक अर्धा बाऊल किंवा अर्धा मापाने घ्यायचं आहे.
1 कपाच्या मापाने न घेता अर्धा कप घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये मिक्स करून ते सुद्धा त्यामध्ये भाजून घ्यायचं आहे। इथे मी खजूर जे घेतलेलं होतं मिक्सरला फिरवून ते खजूर पण ह्याच कढईमध्ये टाकून घ्यायचं आहे। म्हणजे काय होईल, खजूर टाकल्यामुळे गरम असतानाच खजूर जर टाकलं तर तुम्ही त्याच्यामध्ये मेल्ट व्हायला छान होतं आणि एकजीवसुद्धा होतो। त्यामुळे मी इथे गरम असतानाच गॅस बंद करून घेतलेला आहे। गरम असतानाच ही पावडरमध्ये मी खजूरसुद्धा टाकून घेतलेलं आहे आणि आता आपण हे ताटामध्ये काढलेलं आहे आणि थोडं गार करून घेते। त्यानंतर इथे मी आपण गुळाचं किंवा साखरेचा वापर करत नाही आहे, एकदम पौष्टिक लाडू बनवणार आहोत। तर त्यासाठी इथं मिश्री घेतलेली आहे 1 कप। तुम्ही जर गोड जास्त हवं असेल तर तुम्ही जास्तसुद्धा घेऊ शकता। तर इथे गॅस चालू करून ही मिश्री भांड्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि 1 कपाला पाऊण कप पाणी घ्यायचं आहे। मस्त अशी विरघळून घ्यायची। ही विरघळायला अजिबात वेळ लागत नाही। तोपर्यंत इथे आपल्याला जे गार करण्यासाठी ठेवलेलं जे पावडर आहे, म्हणजे जे आपण लाडूचं तयार केलेलं मिश्रण आहे, त्याच्यामध्ये मी वेलची टाकून घेतलेली आहे, म्हणजे थोडी चमचाभर। आणि नंतर इथे पहा, इथे अशी मस्त हलवून घ्यायची आहे, साखर छानपैकी हलवून घ्यायची आहे। पहा मस्त असं तयार झालेली आहे, इथे साखरेचं पाणी तयार झालेलं आहे। तर आता हे अगदी चिकट करून घ्यायचं नाही आहे। हे साखरेचं पाणी गरमच्या गरमच लगेच मी ह्या लाडूच्या पूर्ण बॅटरमध्ये टाकून घेणार आहे आणि एका कालथ्याने किंवा कुठल्या तरी चमच्याने मिक्स करून घ्यायचे, कारण गरम असल्यामुळे इथे लगेचच हात घालायचं नाही, कारण खूप गरम आहे। साखरेचा चिटकेपणा आपल्याला हाताला चिटकू शकतो। त्यामुळे इथे अजिबात तुम्ही घाई न करता पहिले ह्याच्यानेच करायचं आहे, कालथ्याने किंवा चमच्याने फिरवून मिक्स करून घ्यायचं आहे। नंतर गार झाल्यानंतर थोडं हाताने फिरवून मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर लाडू वळायला घ्यायचे। पहा आपला बॅटर खूप सुंदर असं मस्त असं बनलेलं आहे, त्यामुळे लाडू बनवताना अजिबात आपल्याला त्रास होत नाही। पहा मस्त असे लाडू तयार होत आहेत इथे गोल गोल असे, आणि तूपसुद्धा हाताला लागत नाही किंवा ओलेपणा लागत नाही। हे लाडू अगदीच तुम्ही 6 ते 7 दिवस सहजगत्या बाहेरसुद्धा ठेवून खाऊ शकता। त्याप्रमाणे इथे पहा मस्त असे मी लाडू बनवून घेतलेले आहेत, पौष्टिक लाडू। रोज सकाळी उठल्यानंतर अगदी पावसाळ्यामध्ये आवर्जून खावे, ज्याच्याने आपली इम्युनिटी अगदी बूस्ट होणार आहे, प्रतिकारशक्ती वाढून आपल्याला स्मरणशक्तीसुद्धा वाढणार आहे। त्यामुळे हे लाडू करायला अजिबात विसरू नका आणि केल्यानंतर तुमचे कसे झाले ते सुद्धा नक्की कमेंट्समध्ये सांगा। तर आजचे लाडूची रेसिपी कशी वाटली, आवडली का? आवडली असेल तर जास्तीत जास्त शेअर करा तुमच्या मैत्रिणीपर्यंत आणि अजूनही चॅनलला माझ्या म्हणजे अग्रिस्मिता चॅनलला अजूनपर्यंत जर का सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि आवर्जून नक्कीच साईडची बेल आयकॉन दाबा, म्हणजे येणाऱ्या ज्या नवीन नवीन रेसिपीज असतात त्या तुमच्यापर्यंतचे नोटिफिकेशन पहिले पोच होतील। तर पहा इथे लाडू तुम्हाला फोडूनसुद्धा दाखवते, किती मस्त असे झालेले आहेत, खुसखुशीत, का तोडायलाही त्रास नाही आणि एकदम हेल्दी असे आपले लाडू तयार झाले। असेच मस्तपैकी घरचे खा, स्वस्थ रहा। चला पुढच्या एका नवीन रेसिपीसह भेटूया। धन्यवाद ही रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल।